नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजणी? तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर कुर्तीची कटिंग बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी धोती सलवारची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे इथे धोती सलवारसाठी मी 3 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे। फॅब्रिक मी इथे डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता तर या कापडाचा जो पन्ना आहे तो आहे साधारण इथे 60 इंचाचा पन्ना आहे। असं मी फॅब्रिक घेतलेला आहे जेणेकरून घेरदार जी आहे आपली धोती सलवार होणार आहे। 60 इंच पन्न्याचं कापड घेतलं, डबल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फॅब्रिक 4 फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे। तर कापडाचा एक टोक उचलून मी अशा पद्धतीने त्रिकोणाकृती फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित ठेवून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे। फॅब्रिक इथे त्रिकोणाकृती आपण ठेवून घेतलेला आहे आणि जे माझ्याकडचं टोक आहे, हे जे टोक आहे तिथे आपल्याला काय करायचं, सलवारची मोहरी घ्यायची आहे। तर या साईजमध्ये मी साधारण 6.5 इंच जे आहे इथे मोहरी घेणार आहे। 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, एक रेष आखून घेतली आणि रेषेची जी 2 टोकं आहेत ती नॉर्मल मी खालच्या बाजूला अशी थोडीशी तिरकस करून घेतलेली आहेत, म्हणजे खालच्या बाजूने गोल आकार दिलेला आहे मी त्याला। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सलवारची उंची घ्यायची आहे। तर या टोटल सलवार जी आहे आपली 37 इंचाची तयार होणार आहे। 5 ते 6 इंचाचा बेल्ट होणार आहे आपला आणि हा जो खालचा बॉटम आहे किंवा घेर आहे तर त्याकरता आपल्याला मार्किंग करायचं आहे। वरच्या बाजूने एक सरळ रेष मारून मी इथे फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता 5 इंचाचा बेल्ट, 5 ते 6 इंचावरती बेल्ट वरती ठेवून मी एक मार्किंग केलं 13.5 इंचावरती, 13.5 आणि 2 इंच ही लाईन पुढे आडवी वाढवून घेतली। हे झालं आपलं आसनचं मेजरमेंट। तर या साईजमध्ये साधारण 13 ते 13.5 इंच जे आहे क्रच लाईनचं किंवा आसनचं मेजरमेंट घ्यायचं। 13.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित, आसनचं मार्किंग केलं आणि आपल्याला काय करायचं आहे, साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करायचं। इथून तुम्ही पाहू शकता जो बॉटम आहे किंवा मोहरी आहे ती नॉर्मल आपण गोल आकार दिलेला आहे, अगदी खूप नाही पण थोडासा कर्व आकारामध्ये कट करायची, जेणेकरून सलवार जी आहे ती कुठेही अशी वर खाली होत नाही किंवा तिरकसपणा जो या सलवारला असतो तो येत नाही। तर आसनचं जे फॅब्रिक आहे किंवा आसनचं जे मार्किंग आहे त्यावरती आपण फॅब्रिक कट करून घ्यायचं। त्याचबरोबर वरच्या बाजूने देखील जी सरळ लाईन आपण केलेली आहे तिथे देखील फॅब्रिक कट करून घेऊ। जो बॉटम आहे त्याची आपण उंची किती घेतली तर 31 इंच इथं उंची घेतलेली आहे। साधारण आपण 30 ते 31 इंच उंची घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपण कट करून घेतलं आणि ओपन केल्यानंतर हे फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीने दिसतंय। तुम्ही पाहू शकता समोरची जी बाजू आहे ती आपली बॉटमची साईड आहे, 2 आसनचे पार्ट आहेत। आता त्यानंतर जे रिमेनिंग फॅब्रिक आहे त्यातून पहा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, बेल्ट तयार करायचा आहे। तर बेल्टसाठी इथे पहा मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। 7 इंचावरती आपण इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं। तुम्हाला जेवढ्या उंचीचा बेल्ट ठेवायचा आहे तेवढ्या उंचीचं तुम्हाला मार्किंग करायचं। तर पहा इथे 7 इंचापेक्षा जास्त जे आहे आपण इथे मार्किंग केलेलं आहे, कारण वरच्या बाजूने आपलं इलॅस्टिक जे आहे ते मोठं आपण लावणार आहोत। तर 8.5 इंचाचा बेल्ट मी इथे तयार केला आणि त्यानंतर काय केलेलं आहे, बेल्टची रुंदी किती घेतली तर बेल्टची रुंदी जी आहे ती साधारण इथे 10 इंच रुंदी, म्हणजे 10 इंच फ्रंट साईड आणि 10 इंच बॅक साईड अशा पद्धतीच्या 2 स्ट्रिप कट केल्या आणि त्यांचा सेंटर काढून घेतला, सेंटर मार्क केला। आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पाहूयात। तर सेंटर अशा पद्धतीने मार्क केला। आता हा जो कॉर्नर आहे तो आपण घेतला, 2 आसनच्या बाजू बॉटमची बाजू सोडून जो चौथा कॉर्नर आपला येतो तो घेतलेला आहे। आता पहा आपल्याला कशा चुन्या घालायच्या आहेत, जो सेंटर आहे त्या सेंटरच्या बाजूने चुन्यांचं तोंड येईल अशा पद्धतीने हे पूर्ण फॅब्रिक आपल्याला सेट करून व्यवस्थित प्लेट घ्यायच्या। प्लेट कशा घ्यायच्या आहे मी प्रॉपर तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पहा बेल्ट मी इथे ठेवलेला आहे खाली आणि इथे ही सर्वात पहिली जी प्लेट आहे ती आपली घ्यायची। तिथे मी अर्धा इंचाचं कट करून घेतला होता। तर जे मेन फॅब्रिक आहे, आता जी मेन फॅब्रिक जे आहे बॉटमचं जे मेन फॅब्रिक, दोन्हीही मेन फॅब्रिक आपल्याला समोरासमोर ठेवायचे, म्हणजे जो वरचा नेफा आहे त्याचं मेन फॅब्रिक आणि ज्या भागाचे आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत ते मेन फॅब्रिक दोन्ही समोरासमोर ठेवायचं। आसनचा पार्ट जो आहे तिथे लास्टचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची। पहिली प्लेट घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, आपण मेन फॅब्रिकच्या साईडने डायरेक्शननी आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि आपण उलट्या बाजूने प्लेट घेत आहोत, म्हणजे कापडाचं जे आतली बाजू आहे त्या बाजूने प्लेट्स घेत आहोत। तर प्लेट्सचं डायरेक्शन घेताना आपल्या बाजूने घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने
एकाखाली एक अशा व्यवस्थित. आता इथे तुम्हाला दिसत असेल की सगळ्या प्लेट्स बरोबर सेंटरच्या बाजूने येत आहेत. तर शिवण्याची ही एक ट्रिक आहे की एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फास्टमध्ये व्हावं याकरता मी अशा पद्धतीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. 1 इंच 1.5 इंच तुम्ही या पद्धतीच्या प्लेट्स घेऊ शकता आणि खूप साऱ्या प्लेट्स ह्या सलवारला आलेल्या आहेत. तर पहिल्या प्लेटच्या खाली दुसरी प्लेट अशा पद्धतीने सर्व फॅब्रिकच्या मी इथे प्लेट्स बनवल्या दाखवल्याप्रमाणे. आणि हा जो आहे सलवारचा अर्धा पार्ट जो आहे तो आपण स्टिच केला, एका पायाचा अर्धा पार्ट. आता जो दुसरा अर्धा पार्ट आहे त्याचं आसनचं फॅब्रिक मी किंवा आसनचं जे टोक आहे ते मी अशा पद्धतीने पिनने सिक्युअर करून घेणार, जेणेकरून काय होतं की आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकसारख्या येतात आणि कुठेही जे म्हणतो आपण की प्लेट्स वेगवेगळ्या दिसायला नको, दोन्ही पार्ट्सचे जे दोन्ही साईड्स आहेत त्या व्यवस्थित दिसाव्या. आता इथे पहा, जो वरचा बेल्ट आहे तो बेल्ट जो आहे वरच्या बाजूने आपण ठेवलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की खालच्या बाजूने प्लेट्स घ्यायच्या आहेत. मेन फॅब्रिकला समोरच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला या सर्व प्लेट्स घ्यायच्या. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित अशा आपल्या प्लेट्स ज्या आहेत सलवारच्या एका पार्टमध्ये आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान असा लुक याला आलेला आहे. आता दुसरा बेल्टचा पार्ट घेतलेला आहे. परत अशा पद्धतीची प्लेट घेतली छोटीशी अर्धा इंचावरती किंवा अर्धा इंचा जो कट केला होता आपण तिथे. आणि आसनचा पार्ट जो आहे परत एकदा आपण दुसऱ्या साईडने पिनने सिक्युअर करून घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, परत प्लेट्स बनवायच्या आहेत. तर या बाजूने प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे ते आपल्याला आपल्या साईडने करायचं आहे. पाहू शकता, कारण आपण दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आणि बेल्ट खाली ठेवलेला आहे. तुम्ही असंही करू शकता की दोन्ही जे मेन फॅब्रिक जे आहे ते खालच्या बाजूला, म्हणजे ज्याच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत त्या खालच्या बाजूला ठेवून बेल्ट वरच्या बाजूला ठेवायचा आणि मगही प्लेट तुम्ही घेऊ शकता. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही प्लेट्स ज्या आहेत ते बनवू शकता. फक्त एवढं आहे की ज्यावेळी सलवार सरळ असते त्यावेळी सर्व प्लेट्सचे डायरेक्शन हे सेंटरच्या बाजूने यायला हवं. अशा पद्धतीने ही सलवार जी आहे ही बनते आणि तिचा लुक पण खूप छान असा सुंदर दिसतो जर प्लेट्स तुम्ही व्यवस्थित घेतल्या, एकसारख्या घेतल्या तर सर्व प्लेट्स ज्या आहेत अशाच बनवायच्या. आता हा पार्ट झाला. सेम दुसरा पार्ट मी असाच रेडी करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्हीही जे आकार जे आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून घ्यायचे आणि शिवून घ्यायचे. तर हा जो ड्रेस आहे हल्दी स्पेशल मी बनवलेला आहे. तर कोणत्याही लग्नाच्या हळदीसाठी किंवा तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी हा ड्रेस यूज करू शकता. त्यानंतर बॉटमसाठी अशा पद्धतीची स्ट्रीप जी आहे ती मी घेतलेली आहे. सलवारच्या आतल्या बाजूने ही स्ट्रीप आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यामध्ये परत जो कॅनव्हास आहे तो साधारण जेवढी तुम्हाला मोहरी हवी आहे तेवढा कॅनव्हासची रुंदी घेऊन आपल्याला व्यवस्थित असं बॉटम बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने मी कॅनव्हास ठेवला आणि आता हे फॅब्रिक जे आहे मी फोल्ड करून घेणार आहे. दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून टिपा मारून घ्यायच्या आहे त्याच्यावरती किंवा स्टिच करून घ्यायचं आहे. छान अशी धोती सलवार आपली इथे तयार झालेली आहे आणि खूप सारा घेर या सलवारला आलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. वरच्या बाजूने मी सलवारला इलॅस्टिक लावलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नॉट देखील लावू शकता. त्याचबरोबर ज्यांनी कुर्तीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांच्यासाठी देखील मी कुर्तीचा जो व्हिडिओ आहे तो देखील या व्हिडिओच्या एंडला देणार आहे. तर व्हिडिओ तोही बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक जे आहे ते आम्हाला इन्स्पायर करतं की वेगवेगळ्या छान छान डिझाईन बनवाव्यात. तर प्लीज एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्रिप्शन नक्की करा जे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील ते. धन्यवाद.